वारणानगर येथे शेतकरी मेळावा संपन्न. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI तंत्रज्ञानावर आधारित ऊस लागवड. पन्हाळा तालुक्यातील वारणानगर इथल्या श्री तात्यासाहेब कोरे क्रीडा आणि सांस्कृतिक हॉलमध्ये भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमावेळी वारणाच्या मातीतील शेतकऱ्यांनी आपल्या सद्भावना आणि कष्टातून हरित क्रांती घडवली असून या पुढच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेले ऊस शेतीचे नवे AI तंत्रज्ञान आत्मसात करून महाराष्ट्रात वारणा पॅटर्न एक उज्ज्वल हरित क्रांतीचा आदर्श परिसर बनवणार असल्याचं वारणा समूहाचे नेते आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी सांगितलं. शेतकरी मेळाव्यात शाश्वत ऊस उत्पादन वाढीसाठी AI तंत्रज्ञानाचे महत्त्व या विषयावर पुणे येथील VSI संस्थेचे शास्त्रज्ञ आणि विभाग प्रमुख डॉक्टर AD कडलग यांनी ऊस शेतीत AI तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन वाढीबरोबरच खते आणि पाणी नियोजन, माती परीक्षण, रोग आणि कीड नियंत्रण यासारख्या अनेक गोष्टी या नव्या तंत्रज्ञानामुळे सहज साध्य होणार असल्याचं सांगितलं. यामध्ये उपग्रह प्रणाली, स्वयंचलित हवामान केंद्र आणि ड्रोन तंत्रज्ञान या तिन्ही गोष्टीवर आधारित ऊस शेतीत आधुनिकता आणली जाणार आहे. यामुळे जमिनीची सुपीकता अबाधित ठेवता येते आणि जमिनीचे निरीक्षण, नियंत्रण, विश्लेषण, उतारा, खतांचा कार्यक्षम वापर आणि पाणी, तापमान यांसारख्या अनेक गोष्टी नव्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार असल्याचं बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे AI तंत्रज्ञान प्रमुख तुषार जाधव यांनी सांगितलं. यावेळी इलाइट कृषी सेवा संस्थेने खरेदी केलेला ड्रोन वारणा कारखान्याला सुपूर्द करण्यात आला. या शेतकरी मेळाव्याला वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, कार्यकारी संचालक SR भगत, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष HR जाधव, इलाइट कृषी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, संचालक मंडळ आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. गोकुळ लई भारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.